नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटेचम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आज आपण TYBA स्पेशल 4 या वर्गाअंतर्गत आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयातील आंतरराष्ट्रीय राजकारण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये आतापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, त्याचं महत्त्व, त्याचे विकास आणि याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वास्तववादी सिद्धांत काय आहे तो अभ्यासला आहे। आजच्या व्याख्यानामध्ये आपण आदर्शवादी सिद्धांत म्हणजे या प्रकरणाचा शेवटचा मुद्दा अभ्यासणार आहोत। आदर्शवादी सिद्धांत हाही आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा सिद्धांत आहे। आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हा सिद्धांत जुना आहे। आदर्शवाद्यांच्या मतानुसार सत्तेचे राजकारण ही संकल्पना इतिहासाच्या प्रवाहात हळूहळू लुप्त होणारी स्थिती आहे। त्याऐवजी आदर्शवादी अशा भविष्यकालीन व्यवस्थेची कल्पना करतात की ज्यामध्ये सत्तेचा वापर, हिंसाचार, अनैतिक व्यवहार, युद्ध होणार नाही। हे जागतिक शांततेवर आधारित आदर्श जगाचं चित्र निर्माण करू पाहतात। वास्तववादी सिद्धांताचा उदय होण्यापूर्वी आदर्शवादी दृष्टिकोन महत्त्वाचा मानला जात होता। सत्तावाद किंवा वास्तववाद यांच्या पूर्णतः विरोधी असा हा दृष्टिकोन आहे। वास्तववाद व्यक्तीला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आधार मानतो, तर आदर्शवाद आंतरराष्ट्रीय संस्थांचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित करतो। मग या आदर्शवादी सिद्धांत म्हणजे नेमका काय आहे तो आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे समजावून घेऊया। आदर्शवादी सिद्धांत जो आहे तो समाजाच्या क्रमिक विकासावर विश्वास ठेवतो आणि इतिहास व व्यक्ती यांना गौण स्थान देतो। आदर्शवाद हा समाजाची विकासात्मक प्रगती आणि मनुष्यातील चांगले गुण यावर विश्वास ठेवणारा आहे। त्यामुळे अशी समाजव्यवस्था त्याला अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये संघर्षाला मुळीच स्थान नसेल। जर एखाद्या वेळेस संघर्ष निर्माण झालाच तर विवेक, ज्ञान, सहिष्णुता व सामाजिक संस्था यांच्या आधारावर तो सोडवला जावा। अशा पद्धतीने आदर्शवाद हा मनुष्यातल्या चांगल्या गुणांच्या आधारावर चांगल्या तत्वांना महत्त्व देतो। दुसरं त्याच्यामध्ये तत्व आहे की आदर्श व्यवस्थेचा पुरस्कार। आदर्शवादी एका आदर्श आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा पुरस्कार करतात। 1795 मध्ये कॉनडोर्स यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांचं आदर्श स्वरूप चित्रित केलं होतं। यामध्ये हा आदर्श समाज शुद्ध असेल, तिथे असमानता, अत्याचार, क्रोध व स्वार्थ यासारख्या गोष्टी नसतील, म्हणजे तो यापासून मुक्त असेल। तसेच त्या समाजामध्ये विवेकशीलता असेल, शिक्षण आणि विज्ञान यांनी नियंत्रित असा तो समाज असेल। पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी अशाच पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंधात सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी 14 कलमी कार्यक्रम मांडला आणि त्या माध्यमातून राष्ट्रसंघाची स्थापना झाली। हाही एक प्रकारे आदर्शवादाला चालना देण्याचीच प्रक्रियेमध्ये हा भाग जो आहे तो मोडतो। तिसरं तत्व याच्यामध्ये आहे की आदर्शवादी जागतिक शांततेचा पुरस्कार करतात। आदर्शवादी सिद्धांत हा जागतिक शांततेवर भर देणारा आहे। देशादेशातील संघर्ष हा सिद्धांत व तत्व यातील संघर्ष असतो। आदर्शवादाचा संबंध हा आंतरराष्ट्रवादाशी असल्यामुळे तो सहजीवनाच्या व्यापक तत्वावर आधारित असून जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा आहे। वास्तववाद हा संकुचित दृष्टिकोन आहे आणि तो राष्ट्रवादाचे समर्थन करतो। मात्र आदर्शवाद हा नैतिकतेवर भर देतो आणि आंतरराष्ट्रीय समाजाचं उद्दिष्ट जे आहे ते समोर ठेवतो। आदर्शवादी युद्धाला विरोध करतात। जागतिक शांततेसाठी युद्धास विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं पुढचं पाऊल असं आहे की ते हे युद्ध होऊ नये किंवा या युद्धाला टाळण्यासाठी काही
उपायांचं समर्थन करतात. जसं नैतिकतेचं पालन करणं. नैतिकतेला महत्त्व देणाऱ्या राष्ट्रांनी परंपरागत सत्तेला महत्त्व न देता नैतिक सिद्धांताचं पालन करावं. तसेच त्यांनी परंपरागत सत्ता ही राजकारणापासून दूर ठेवावी. थोडक्यात राष्ट्रांनी नैतिक मूल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा आदर्शवादी सिद्धांत मांडणारे पुरस्कर्ते करतात. याशिवाय आदर्शवादी सिद्धांत लोकशाहीला महत्त्व देतो. लोकशाही राष्ट्र जागतिक शांततेचा पुरस्कार करणारे असतात असा आदर्शवाद मानतो. त्यामुळे लोकशाही विरोधी अशा हुकुमशाही, एकाधिकारशाही ज्या व्यवस्था आहेत त्या समाप्त झाल्या पाहिजे. जागतिक पातळीवर लोकशाहीचा विस्तार होणं किंवा लोकशाहीची व्यापक पातळीवर प्रस्थापना होणं अशी अपेक्षा आदर्शवादी करतात. या माध्यमातून आपण युद्ध टाळू शकतो. युद्ध टाळण्याचा हा एक उपायच आहे. त्यानंतर तिसरं उपाय ते असा सुचवतात की आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करणं. युद्धावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आदर्शवादी एका आंतरराष्ट्रीय संघटनेची आवश्यकता प्रतिपादन करतात, ज्याच्या माध्यमातून देशादेशातील व्यवहारांचं नियमन करणं शक्य होईल. देशादेशांमधील जे संघर्ष असू शकतात, जे वादविवाद असू शकतात ते चर्चेच्या माध्यमातून सोडवता येतील. या संघटनेच्या माध्यमातून त्यांना एक प्रकारे व्यासपीठच प्राप्त होईल. त्यामुळेच तो वुड्रो विल्सन यांनी राष्ट्र संघाच्या स्थापनेचा पुरस्कार केला होता. आदर्शवादी सिद्धांताचं पुढील तत्व आहे की नैतिकतेच्या तत्वाचं समर्थन. आदर्शवाद आंतरराष्ट्रीय राजकारणात नैतिकतेच्या तत्वाचं समर्थन करतो. यात रोईन, होल्ट, निदर, बर्ट्रँड रसेल यांनी नैतिकतेचा पुरस्कार केला आहे. त्यासाठी त्यांनी 3 उपाय सुचवले आहेत. पहिला उपाय आहे की राष्ट्रांनी नैतिक मूल्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. दुसरा उपाय त्यांनी सुचवला आहे की राष्ट्रहितांची देशांनी एकमेकांमध्ये देवाणघेवाण करावी, ज्यातून त्यांचे संबंध चांगले राहतील. तिसरं त्यांनी असं सांगितलं की नेहमीच अत्याचार आणि युद्ध या विरोधी तत्वांचा पुरस्कार करावा. अशा पद्धतीने या नैतिकतेच्या तत्वांचं समर्थन तर केलंच आहे, पण ही नैतिकता कशी पाळली गेली पाहिजे याचेही त्यांनी उपाय सुचवलेले आहेत. त्यानंतर पुढचं तत्व यात आहे की राष्ट्रसंघातील आदर्शवाद. राष्ट्रसंघाची निर्मिती ही आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आदर्शवादातून झालेली होती. राष्ट्रसंघाच्या ध्येय धोरणात व कार्यपद्धतीत देखील आदर्शवाद स्वीकारण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणं आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणं ही राष्ट्रसंघाची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आणि त्या माध्यमातून ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युद्धाचा मार्ग अवलंब करणे किंवा राज्यांमध्ये खुले, न्याय व सम्मानजनक प्रस्थापित करणं, म्हणजे युद्धाचा मार्ग अवलंब न करता या राज्यांच्या माध्यमातून आपण या चांगल्या नैतिक तत्वांचा वापर करू शकू, त्यासाठी आदर्शवादांनी हे मार्ग सुचवलेले आहेत. याच्यामध्ये आणखीन आहे की जसं आंतरराष्ट्रीय कायदे, करार यांचं पालन करणं किंवा ज्या आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केलेल्या आहे तिच्या काही नियमांचं पालन करणं, म्हणजे अशा स्वरूपामध्ये हे मार्ग जे आहेत हे मार्ग आपल्याला आदर्शवादाच्या दिशेने घेऊन जातात. त्यानंतर शेवटचं तत्व आहे आंतरराष्ट्रीय सहकार्यावर भर. आदर्शवादी दृष्टिकोन राष्ट्रातील संघर्षाऐवजी सहकार्याच्या तत्वावर भर देतो. राष्ट्रांनी परस्परांच्या हिताची काळजी घेतल्यास तसेच परस्परांबद्दल सामंजस्याचा दृष्टिकोन स्वीकारल्यास युद्धाची शक्यताच उरत नाही. म्हणजे हा सिद्धांत असा मानतो की प्रत्येक देशाने जर जबाबदारीने नैतिकतेच्या तत्वांचं पालन केलं आणि आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अनुषंगाने जे नियम, जे तरतुदी बनवलेल्या आहेत त्या तरतुदींचं जर पालन केलं तर त्या माध्यमातून युद्ध होणार नाही, संघर्ष होणार नाही आणि मग हिंसाचाराची परिस्थितीच उद्भवणार नाही. देशादेशातील सहकार्य वाढवण्यासाठी अनेक यंत्रणाची निर्मिती करण्यावर आदर्शवादी सिद्धांत जो आहे तो भर देतो.
परस्पर सामंजस्यावर आधारित आदर्श व्यवस्था निर्माण होण्यासाठी सहकार्याचे तत्व जे आहे ते महत्वाचं ठरतं. अशा पद्धतीने आदर्शवादी या तत्वांच्या आधारावर आदर्शवादी सिद्धांताचा पुरस्कार करताना दिसून येतात. अशा प्रकारे नैतिकतेच्या तत्वांच्या आधारावर हा आदर्शवादी सिद्धांत उदयास आलेला आहे. आणि त्यातून या सिद्धांताच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर त्यांना अशी अपेक्षा आहे की जगातील विभिन्न गट आणि राष्ट्रांनी आपल्या हितसंबंधांची जुळवणी करणं आणि त्या माध्यमातून अखिल मानवी कल्याण जे आहे ते साध्य करणं आवश्यक आहे. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक शांततेच्या प्रस्थापनेसाठी आदर्शवादी सिद्धांत उपयुक्त ठरला असला तरी त्याच्या काही मर्यादा असलेल्या दिसून येतात. त्या पुढील प्रमाणे आहे. आदर्शवादी सिद्धांत जो आहे त्याची पहिली मर्यादा ही आहे की तो अव्यावहारिक स्वरूपाचा आहे. आदर्शवादी सिद्धांत नैतिकतेवर आधारित ज्या आदर्श व्यवस्थेचा पुरस्कार करतात अशी व्यवस्था व्यवहारात येणं शक्य नाही. म्हणजे जेव्हा राष्ट्रे सत्तेऐवजी व्यवहारात नैतिकतेचे पालन करून व्यवहार करतील अशी स्थिती निर्माण होणं शक्य नाही. म्हणजे व्यवहारामध्ये राष्ट्रांकडनं जेव्हा आपण नैतिकतेची अपेक्षा करतो तर ही गोष्ट अशी आहे की तुम्ही कोणाला फोर्स नाही करू शकत की तुम्ही चांगलेच वागलं पाहिजे किंवा तुम्ही नैतिकतेचं पालन केलं पाहिजे. जसं व्यक्तिपरत्वे नैतिकता बदलते तसं देशपरत्वे सुद्धा नैतिकता जी आहे ती बदलत असते. आणि त्यामुळेच हा सिद्धांत काल्पनिक आणि व्यावहारिक वाटतो. आदर्शवादाची दुसरी मर्यादा आहे की आदर्शवादी सिद्धांत हा एकांगी स्वरूपावर आधारलेला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांच्या एकाच बाजूवर भर दिलेला आहे. युद्धाची किंवा संघर्षाची जी अनिवार्यता आहे ती विचारात घेतली जात नाही. राष्ट्रीय हितसंबंधाची जपणूक करताना संघर्ष घेणे अपरिहार्य आहे याकडे तो दुर्लक्ष करतो. या सिद्धांताच्या निर्मितीशी लोकशाही पद्धतीने सर्वंकषवाद आणि शक्ती यांना नष्ट करावे लागेल आणि त्यासाठी जागतिक शासनाची निर्मिती करावी लागेल ही सुद्धा गोष्ट व्यवहारामध्ये अशक्य वाटते. राष्ट्र राज्यांकडनं ज्या व्यवहारांच्या अपेक्षा केल्या जात आहेत त्या प्रत्यक्षामध्ये राज्य तसे वागत नाही. आजही बड्या राष्ट्रांचा जो विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांवर प्रभाव आहे त्या अनुषंगाने पाहिलं तर आदर्शवादी हा नक्कीच एकांगी विचार वाटतो. राष्ट्रसंघास आलेले अपयश हे त्याचं तिसरी मर्यादा आहे. राष्ट्रसंघाला जे अपयश आले आणि त्याच्या माध्यमातून पुढे जे दुसरे महायुद्ध उद्भवले त्यामुळे आदर्शवादाच्या तत्वांना मोठा तडा गेला. हिटलर, मुसोलिनी यांनी आदर्शवादाची तत्वे धुडकावून लावली आणि नाझीवाद, फॅसिस्टवाद यासारख्या विचारसरणीचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी युद्धाचा पुरस्कार केला. म्हणजे एक प्रकारे लोक आदर्शवादापासून दुरावले आणि वास्तववादी दृष्टिकोन ज्या पद्धतीने सांगतो की सत्तेचा आधार घेणं किंवा सत्तेचा जो काही त्यांनी दृष्टिकोन मांडला त्या दृष्टिकोनातून देशाच्या जे विविध देश आहेत त्या देशांचे विचार जे आहेत ते त्या पद्धतीने तयार झाले. म्हणजे एक प्रकारे आदर्शवादी सिद्धांत हा व्यवहारामध्ये अपयशी ठरला. राष्ट्रसंघाच्या निर्मितीच्या वेळेस आणि सुरुवातीच्या काही काळात आदर्शवादांच्या आधारे आंतरराष्ट्रीय संघटनांद्वारे अधिक चांगली जागतिक व्यवस्था निर्माण करता येईल असा विश्वास जगातील अनेक प्रमुखांना वाटत होता. मानवाच्या चांगुलपणावर आदर्शवादाची श्रद्धा होती. शांततेच्या मार्गाने तणावाचे प्रश्न सोडवता येतात असा हा दृष्टिकोन मानत होता. पण राष्ट्रसंघाला आलेलं अपयश यामुळे आदर्शवादी सिद्धांताचं महत्व जे आहे ते कमी झालं. पण याचा अर्थ आपण पूर्णतः आदर्शवाद हा बाजूला केला आहे किंवा टाळलेला आहे असं पण नाही. आज संयुक्त राष्ट्र संघटनेची जी काही निर्मिती झालेली आहे त्याचं तत्वच शांतता आणि सहकार्याच्या आधारावर आहे. आज जग भलेही एका बाजूला शस्त्र स्पर्धा करत असतील किंवा संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असेल पण या परिस्थितीला निवळण्यासाठी बऱ्याचदा युद्धाचा, शांती सेनेचा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून आधार घेतला जातो. म्हणजे आजही लोकांना अपेक्षा आहे शांततामय जीवनाची, सुव्यवस्थेची आणि सहकार्याची. आणि व्यक्तीची, मानवजातीची ही अपेक्षा जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत आदर्शवादी सिद्धांताच्या दृष्टिकोनातून
देश असेल, जग असेल, हे नेहमीच प्रयत्नशील राहते. अशा प्रकारे नैतिकतेच्या तत्वांच्या आधारावर हा आदर्शवादी सिद्धांत उदयास आलेला आहे. आणि त्यातून या सिद्धांताच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर त्यांना अशी अपेक्षा आहे की जगातील विभिन्न गट आणि राष्ट्रांनी आपल्या हितसंबंधांची जुळवणी करणं आणि त्या माध्यमातून अखिल मानवी कल्याण जे आहे ते साध्य करणं आवश्यक आहे. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक शांततेच्या प्रस्थापनेसाठी आदर्शवादी सिद्धांत उपयुक्त ठरला असला तर त्याच्या काही मर्यादा असलेल्या दिसून येतात. त्या पुढील प्रमाणे आहे. आदर्शवादी सिद्धांत जो आहे त्याची पहिली मर्यादा ही आहे की तो अव्यावहारिक स्वरूपाचा आहे. आदर्शवादी सिद्धांत नैतिकतेवर आधारित ज्या आदर्श व्यवस्थेचा पुरस्कार करतात अशी व्यवस्था व्यवहारात येणं शक्य नाही. म्हणजे जेव्हा राष्ट्रे सत्तेऐवजी व्यवहारात नैतिकतेचे पालन करून व्यवहार करतील अशी स्थिती निर्माण होणं शक्य नाही. म्हणजे व्यवहारामध्ये राष्ट्रांकडनं जेव्हा आपण नैतिकतेची अपेक्षा करतो तर ही गोष्ट अशी आहे की तुम्ही कोणाला फोर्स नाही करू शकत की तुम्ही चांगलेच वागलं पाहिजे किंवा तुम्ही नैतिकतेचं पालन केलं पाहिजे. जसं व्यक्तिपरत्वे नैतिकता बदलते तसं देशपरत्वे सुद्धा नैतिकता जी आहे ती बदलत असते. आणि त्यामुळेच हा सिद्धांत काल्पनिक आणि व्यावहारिक वाटतो. आदर्शवादाची दुसरी मर्यादा आहे की आदर्शवादी सिद्धांत हा एकांगी स्वरूपावर आधारलेला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांच्या एकाच बाजूवर भर दिलेला आहे. युद्धाची किंवा संघर्षाची जी अनिवार्यता आहे ती विचारात घेतली जात नाही. राष्ट्रीय हितसंबंधाची जपणूक करताना संघर्ष घेणे अपरिहार्य आहे याकडे तो दुर्लक्ष करतो. या सिद्धांताच्या निर्मितीशी लोकशाही पद्धतीने सर्वंकषवाद आणि शक्ती यांना नष्ट करावे लागेल आणि त्यासाठी जागतिक शासनाची निर्मिती करावी लागेल ही सुद्धा गोष्ट व्यवहारामध्ये अशक्य वाटते. राष्ट्रराज्यांकडनं ज्या व्यवहारांच्या अपेक्षा केल्या जात आहेत त्या प्रत्यक्षामध्ये राज्य तसे वागत नाही. आजही बड्या राष्ट्रांचा जो विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांवर प्रभाव आहे त्या अनुषंगाने पाहिलं तर आदर्शवादी हा नक्कीच एकांगी विचार वाटतो. राष्ट्रसंघास आलेले अपयश हे त्याचं तिसरी मर्यादा आहे. राष्ट्रसंघाला जे अपयश आले आणि त्याच्या माध्यमातून पुढे जे दुसरे महायुद्ध उद्भवले त्यामुळे आदर्शवादाच्या तत्वांना मोठा तडा गेला. हिटलर, मुसोलिनी यांनी आदर्शवादाची तत्वे धोडकावून लावली आणि नाझीवाद, फॅसिस्टवाद यासारख्या विचारसरणीचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी युद्धाचा पुरस्कार केला. म्हणजे एक प्रकारे लोक आदर्शवादापासून दुरावले आणि वास्तववादी दृष्टिकोन ज्या पद्धतीने सांगतो की सत्तेचा आधार घेणं किंवा सत्तेचा जो काही त्यांनी दृष्टिकोन मांडला त्या दृष्टिकोनातून देशाच्या जे विविध देश आहेत त्या देशांचे विचार जे आहेत ते त्या पद्धतीने तयार झाले. म्हणजे एक प्रकारे आदर्शवादी सिद्धांत हा व्यवहारामध्ये अपयशी ठरला. राष्ट्रसंघाच्या निर्मितीच्या वेळेस आणि सुरुवातीच्या काही काळात आदर्शवादांच्या आधारे आंतरराष्ट्रीय संघटनांद्वारे अधिक चांगली जागतिक व्यवस्था निर्माण करता येईल असा विश्वास जगातील अनेक प्रमुखांना वाटत होता. मानवाच्या चांगुलपणावर आदर्शवादाची श्रद्धा होती. शांततेच्या मार्गाने तणावाचे प्रश्न सोडवता येतात असा हा दृष्टिकोन मानत होता. पण राष्ट्रसंघाला आलेलं अपयश यामुळे आदर्शवादी सिद्धांताचं महत्त्व जे आहे ते कमी झालं. पण याचा अर्थ आपण पूर्णतः आदर्शवाद हा बाजूला केला आहे किंवा टाळलेला आहे असं पण नाही. आज संयुक्त राष्ट्र संघटनेची जी काही निर्मिती झालेली आहे त्याचं तत्वच शांतता आणि सहकार्याच्या आधारावर आहे. आज जग भलेही एका बाजूला शस्त्र स्पर्धा करत असेल किंवा संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असेल पण या परिस्थितीला निवळण्यासाठी बऱ्याचदा युद्धाचा, शांती सेनेचा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून आधार घेतला जातो. म्हणजे आजही लोकांना अपेक्षा आहे शांततामय जीवनाची, सुव्यवस्थेची आणि सहकार्याची. आणि व्यक्तीची, मानवजातीची ही अपेक्षा जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत आदर्शवादी सिद्धांताच्या दृष्टिकोनातून देश असेल, जग असेल हे नेहमीच प्रयत्नशील राहतील. अशा पद्धतीने आदर्शवादी सिद्धांत आणि वास्तववादी सिद्धांत हे
आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे सिद्धांत असून परस्पर विरोधी असे सिद्धांत आहेत. या सिद्धांतामध्ये मुख्यत्वे करून आपल्याला जो फरक बघायचा आहे तो थोडक्यात मी तुम्हाला इथे मांडून दाखवलेला आहे बघा. आदर्शवादी सिद्धांत जे आहेत ते आंतरराष्ट्रीय व्यवहारात नैतिकतेवर भर देतात, ते याच्या विपरीत वास्तववादी सिद्धांत जे आहेत ते सत्तेवर भर देतात. आदर्शवादी जगात कायमच शांतता आणि राज्यामधील सुसंवादावर भर देतात, तिथेच वास्तववादी जे सिद्धांत आहे ते राष्ट्रीय हिताच्या संवर्धनासाठी, विकासासाठी संघर्ष आणि युद्धाच्या स्थितीला महत्त्व देतात, तसा विचार करतात. वास्तववादी दृष्टिकोन हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्व प्रकारच्या नैतिक व्यवहारांना अमान्य करतो आणि या उलट राष्ट्रशक्तीच्या साधनांना महत्त्व देतो. मात्र आदर्शवादी दृष्टिकोन जो आहे तो नैतिक व्यवहारांना मान्यता देतो आणि तो एक प्रकारे देशांना उपाय सुचवतानाही सांगतो की प्रत्येकाने नैतिकतेच्या अनुषंगाने जे मार्ग योग्य आहेत त्याच मार्गांचा वापर जो आहे तो करावा. मॅकॅवली, हॉब्स, मॉर्गनथॉ, त्याच्यानंतर जॉर्ज एफ केनन हे वास्तववादाचे समर्थक आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे सत्तेच्या संघर्षातून पाहतात आणि त्यांच्या दृष्टीने राष्ट्रीय हित ही परमोच्च संकल्पना आणि साध्य असते. वास्तववादी पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय शांतता व राज्यांचे मधुर संबंध देखील गौण ठरवतात. वास्तविक पाहता आदर्शवाद आणि वास्तववादी दृष्टिकोन हे परस्पर विरोधी आहे असं मानण्याचं काही कारण नाही. एका विशिष्ट सीमेपर्यंत येऊन ते एकरूप होतात आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सर्वत्र संघर्ष असूनही वास्तववाद शांततेचा विरोधक नाही. क्विन्सी राइट यांच्या मते वास्तववाद आणि आदर्शवाद या दोन्ही संकल्पना संदिग्ध आहेत. आज या कल्पनांचा विचार केवळ अल्पकालीन किंवा दीर्घकालीन राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनेच केला जाऊ शकतो. धन्यवाद.